तर हॅलो गाईज, आज आपल्याला बनवायची साधी कढी. साधी कढी तर भरपूर लोकांनी खाल्ली असेल, पण माझ्या युनिक स्टाईलने आज आपण बनवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला लसूण घ्यायचा आहे, मिरच्या घ्यायच्या, दही टाकायची आहे. तर गाईज लक्ष द्या, मिरची तिखट असेल तर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर जास्त घेऊ शकतात. नंतर चण्याचं पीठ टाकायचं आहे, त्यानंतर मीठ टाकायचं आहे, त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद टाकायची आहे. आता हे आपल्याला मिश्रण वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, आणि वाटून घेतल्याच्या नंतर हे सगळं ऑलरेडी मिक्स होणार. त्यासाठी सगळं एकत्रच टाकलेलं आहे. एका बाउलमध्ये काढलेलं आहे. ते घट्ट कढी आहे, त्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला त्याला चम्मचने हलवून कढीला व्यवस्थित आपल्याला पातळ करून घ्यायचे. अजून पाणी टाकायचं आहे, पण आता सध्याला घट्ट होती म्हणून थोडं पाणी टाकलेलं आहे. आणि नंतर आपण फोडणी करता आपण बघूया. बघा मस्त कढी झाली आहे. आणि आता फोडणीसाठी आपल्याला पहिलं सर्वात आधी तेल गरम करून घ्यायचं आहे. आपल्याला तेल शक्यतो कमीच यूज करा. आणि नंतर आपल्याला राई टाकायचं आहे. नंतर आपल्याला जिरे टाकायचे आहेत. जिरे टाकल्याच्या नंतर आपल्याला त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. कांदा आपल्याला मस्तपैकी फ्राय करून घ्यायचा आहे. कच्चा ठेवायचा नाहीये गाईज. कच्चा ठेवला तर मग ते दाताखाली येणार आणि चांगलं नाही लागणार. नंतर कढीपत्ता टाकायचा आहे. याला मस्त या फोडणीला मस्त फ्राय करून घ्यायचंय. बघा मस्त फ्राय झालंय. नंतर आपण ते कढी टाकायची आहे त्यामध्ये, आणि त्यानंतर आपल्याला ठरवायचंय पाणी किती करायचंय, किती टाकायचंय आणि किती नाही टाकायचंय. तुम्हाला जर पातळ पाहिजे असेल तर तुम्ही घट्ट असेल तर घट्ट करू शकता, पातळ पाहिजे असेल तर पाणी टाकू शकता. मी पातळच करते, कारण भातासोबत खायला. घट्ट जर केलं तर ते पिठल्यासारखं होणार. त्यासाठी पातळच कढी असते. आणि त्यानंतर हलवून त्यावर आपण 10 मिनिटं मस्तपैकी वाफ काढून घेणार आहोत. कोथिंबीर टाकून आपल्याला 10 मिनिटं फास्ट गॅसवर उकळून घ्यायची आहे कढी, कारण की त्याच्यातलं जे कच्चापणा आहे ते सगळा निघून गेला पाहिजे. तर झाल्याच्या नंतर 10 मिनिटं झालेत बघा, मस्त उकळी आलेली आहे. त्यानंतर आपल्याला स्लोवर ठेवायचं आहे 5 मिनिटं. दमवर ठेवतात तसं 5 मिनिटं त्याच्यावर दमवर ठेवल्यासारखं 5 मिनिटं आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला बघा कढी शिजणार, मस्त झाली आहे. आणि कढी जेव्हा आपली होणार ना तेव्हा बुडबुडे येणार. बघा किती मस्त बुडबुडे आलेत, किती मस्त आलेत बुडबुडे. तर याचा अर्थ आहे की आपली कढी झालेली आहे. तर गाईज लवकर या जेवायला, आणि तुम्ही पण करून नक्की बघा. कढी भात हा सिंपल उपाय आहे आणि शरीरासाठी पण चांगला आहे. या गाईज लवकर या खायला.